बातमी आता पुण्यातून। पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा एकदा धाब्यावर बसवण्यात आली। वनराज आंदेकर हत्या प्रकरणातल्या आरोपीच्या भावाची हत्या करण्यात आली। बालाजीनगरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। पुण्यामध्ये टोळी युद्ध अजूनही सुरूच असल्याचं दिसतंय। पुणे पोलीस नेमकं करतायत काय असा सवाल आता विचारला जातो। तर पुण्याच्या बालाजीनगरमध्ये अशा पद्धतीनं गोळीबार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुण्यातली कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा धाब्यावर बसल्याचं पाहायला मिळतं। आणि पुण्यातल्या या सगळ्या गोळीबाराच्या घटनेनंतर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्यासोबत आहेत। प्रीतम, खरं तर कायदा सुव्यवस्था पुण्यामध्ये बिघडलेली पाहायला मिळते, कारण अशा पद्धतीनं भर रस्त्यामध्ये गोळीबार झाला। या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी काही आता अधिकृत माहिती दिली आहे का? खरं तर आपल्याला माहिती आहे की मागील 2 वर्षापूर्वी जो आहे तो वनराज आंदेकर याची हत्या करण्यात आली। त्याच्यानंतर टोळी युद्ध पुन्हा पुण्यामध्ये डोकं वर काढलं। पुण्यातील उपनगरामध्ये झालेला हा 3रा मर्डर आहे आठवड्यातील आणि या आंदेकर टोळीतील 4था। वनराज आंदेकरची 2.5 वर्षापूर्वी हत्या झाली। त्याच्यानंतर त्याचा भाचा आयुष कोमकर याची देखील हत्या करण्यात आली। त्याच्यानंतर त्यांचा हस्तक असलेला काळे याची देखील हत्या करण्यात आली आणि आज वनराजच्या जो खुनातील मुख्य आरोपी आहे आकाश म्हस्के त्याचा भाऊ अक्षय म्हस्केची याच बालाजीनगरमध्ये सकाळी 9-9:30च्या सुमारामध्ये फायरिंग करत त्याला खाली जमिनीवर पाडलं आणि त्याच्यावरती कोयत्याने वार केले आणि त्याची हत्या करण्यात आली। खरं तर ह्या टोळी युद्धाची ही मोडस आहे। अशा पद्धतीने वनराजची जशी हत्या झाली तशी त्याच्या मारेकऱ्यांची देखील हत्या झाली आणि आज 4था मर्डर त्या आंदेकर टोळीतील जो आहे तो पुण्यातील बालाजीनगर परिसरामध्ये सकाळी 9:30च्या सुमारास घडला। या ठिकाणी फॉरेन्सिकची टीम येऊन गेली। त्यांनी जे काही बुलेट्स आहेत ज्या पद्धतीने सगळ्या हत्याचा जो आहे तो असा सगळा पंचनामा देखील केलेला आहे। पोलीस देखील इथं आलेले आहेत। या परिसरामध्ये सगळं भीतीचं वातावरण जे आहे ते सगळं या परिसरामध्ये सगळं जे आहे ते भीतीचं वातावरण निर्माण झालं, कारण सकाळी 9:30 वाजता गजबजलेला परिसर असतो। ऑफिसला, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा अनेक व्यापारी वर्ग, शेतकरी वर्ग इथून ये जा करत असतो। रहदारीचा मुख्य रस्ता आहे आणि अशातच रिक्षा चालक असलेला अक्षय म्हस्के हा येतो आपल्या नियमित रिक्षा चालवण्यासाठी आणि आंदेकर टोळीतले येतात आणि आपल्याच त्यांना तो मारून टाकतात आणि हे टोळी युद्ध आता आणखीनच पुण्यामध्ये भडकताना पाहायला मिळतंय। पुणे पोलीस देखील सगळ्या गोष्टींचा तपास करत आहे। मात्र टोळी युद्ध दोघांमध्ये असलं तर त्यांच्या नातेवाईकांना टार्गेट केलं जातं। आकाश म्हस्के हा सध्या तुरुंगात आहे, मात्र त्याच्या भावाला अक्षय म्हस्केला ज्या पद्धतीने मारले त्या पद्धतीने जे लोक प्रत्यक्षदर्शी आहेत ते देखील भयभीत झालेले आहेत। घटनास्थळी तृप्ती देसाई देखील होत्या, त्यांचे काही सहकारी देखील होते। त्यांनी देखील तात्काळ या ठिकाणी धाव घेतली आणि पोलीस प्रशासनाला ते प्रश्न विचारतात। तृप्तीताई, काय कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी झाल्या? कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी? 9:45-10च्या दरम्यान इथं जोर जोरात ओरडण्याचे आवाज आले आणि गोळीबाराचाही आवाज आला। काही इथून महिला जात होत्या। माझा हाकेच्या अंतरावर इथं ऑफिस आहे, त्यामुळे माझ्याकडे त्या घाबरून आल्या। बघितलं तर इथं जे आहे ते कुणाला तरी मारून टाकलेलं होतं। पोलीस जे आहे ते त्याला घेऊन गेले। नंतर असं कळतंय की वनराज आंदेकरची जी हत्या झाली होती टोळी युद्धातली ही 4थी हत्या आहे। आरोपीच्या भावाला टार्गेट केलं गेलेलं आहे, म्हणजे इथं आरोपीच्या नातेवाईकांना पण आता मारतायत आणि त्यामुळे नागरिक सगळे भयभीत झालेत। इथं महिला ज्या आहेत त्या अनेक घरातल्या मुलांना ज्या आहेत त्या कडी लावून आता बाहेर आलेल्या आहेत। टोळी युद्ध, गँगवॉर, कोयता गँग हे पूर्णपणे संपवायला जे आहे ते पुणे पोलीस अपयशी ठरलेले आहेत आणि म्हणूनच सगळे आता घाबरलेल्या अवस्थेत आहेत। प्रत्यक्षदर्शी तुम्ही होतात, काय घडलं सांगा आमच्या प्रेक्षकांना। तुम्ही पुण्यामध्ये राहताय, या भर चौकामध्ये सकाळी 9:30 वाजता कशा पद्धतीने एका याची हत्या करण्यात आली? हे आमचा रोजचा जाण्या येण्याचा चौक आहे। इथं आम्ही कामाला जात होतो। आता आमच्या घराच्या जवळच आहे। इथं जाताना आवाज आला, भरपूर मोठा आवाज आला की त्या माणसाला मारलेला त्याचा आवाज आला की मी घाबरून तृप्तीताईकडे गेले की काय झालं म्हणून। ताई म्हणून मर्डर झाला तिथं, तर ती माणसं गेलेली होती पळून। भाऊ, तुम्ही नियमित रहिवासी आहात, प्रवासी आहात, कोणता काही घटनेबद्दल माहिती आहे? मला आता झालं बघायला आला सगळी घटना, काय घडलं आता एवढं? जशी जशी बातमी पसरली तसे लोक या ठिकाणी पाहायला गर्दी करतायत। मात्र जे हत्याचं जे प्रकरण आहे ते देखील दिवसांदिवस पुण्यामध्ये वाढत चाललेलं आहे। नक्कीच प्रीतम, तर अशा पद्धतीनं भर गजबजलेल्या रस्त्यावर अशा पद्धतीनं गोळीबार झाला, त्यामुळे आता पुणेकरांमध्ये एक प्रकारे चिंता आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळते। त्यामुळे पुणे पोलीस या सगळ्या प्रकरणाचा कशा पद्धतीनं तपास करतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद प्रीतम माहितीसाठी। मला दिसलं नाही काय आवाज मोठ्याने आल्यानंतर मी पोलीस 10-15 मिनिटांनी आले आणि त्या गोळ्याचा आवाज आला। गोळ्यांचा आवाज आला?
नाही बघितलं नाही, मी रस्ता क्रॉस करताना फक्त आम्हाला दिसलं. नाही, ही घटना घडली ती आता कळाली आम्हाला, त्यामुळे ह्या जागेवरती आता आम्ही आलेलो आहे. घटना अशा गुन्हेगारीच्या घटना घडतात शहरामध्ये. नाही, हे मी तर स्पष्ट सांगतो की पोलिसांनी या गोष्टीवरती काही ना काहीतरी कारवाई करणं गरजेचं आहे. नागरिकांच्या मनामध्ये आता भीतीचं वातावरण चालू आहे.